हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहे. खूप छान वडी होती ती आणि एकदम खुसखुशीत लागते. तर आता बाजारात पण खूप छान हिरवी कोथिंबीर यायला लागली. तर आपण मी जशी बनवते तशी मी दाखवते व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर धुवून घेतली स्वच्छ आणि त्याला आता मी बारीक कट करून घेणार आहे. आता सगळी कोथिंबीर बारीक कापून घेते. माझी पूर्ण मस्त बारीक चिरून झालेली आहे कोथिंबीर. आता आपण त्याला साहित्य बघूया काय काय लागतं ते. मी याच्यात लसूण आणि मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची, आणि 1 चमचा जिरं टाकणार आहे मी. हे आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया. मिक्सरला वाटून घेतलंय मी. थोडं मोठं मोठंच ठेवलेलं आहे. आता आपण पीठ भिजवायला चालू करूया. हे वाटून घेतलेलं हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट टाकायची. ह्यात 2 चमचे टाकते मी. हळद टाकूया ह्याच्यामध्ये. ओवा घेतलाय, ओवा थोडासा असा हाताने करून टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. बेसन पीठ घालायचं आपल्याला आणि तांदळाचं पीठ थोडंसं घालायचं. मी आता थोडंसंच घातलंय, नंतर लागेल तर मी नंतर घालेन. आणि हाताने मिक्स करून घ्यायचं पहिलं. अजून आपल्याला पीठ लागणार आहे, बेसन पण लागणार आहे आणि तांदळाचं पीठ पण थोडंसं. थोडेसे तीळ टाकायचे, पण ते मी मगाशी पिठाबरोबर टाकायला बेसन बरोबरच टाकायचे, तर मी विसरली, मग मी ते आत्ता टाकते. तर हे तीळ बेसन बरोबरच टाकायचे आणि पूर्ण मिक्स करून घेते मी. आता असं पीठ भिजवून झालेलं आहे, तर मी याला आता पूर्ण सगळं गोळा करते. मी सगळं हे ताटाचं व्यवस्थित एका जागेवर करून घेतलं आहे पीठ. आणि मी आता चाळणीमध्ये स्टीम करणार आहे, त्यामुळे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेते. हातानेच असं तोडून तोडून घेणार आहे थोडं थोडं पीठ आणि त्याचं असे गोळे करून मी असे स्टीम करायला ठेवू देणार आहे. पिठामध्ये हे एवढे गोळे झालेले आहेत. तर चला आता गॅसवर आपण स्टीम करायला ठेवून देऊया. तर इथं मी ह्या भांड्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे, तर ह्या भांड्यावरती हे चाळण ठेवायची. त्या चाळणीवरती झाकण ठेवून द्यायचं. तर गॅस मिडियम करायचा. 14-15 मिनटं झालेली आहेत, तर आपण आता झाकण काढून बघूया. मस्त आपलं झालेलं आहे तयार. तर आपण खाली काढून घेऊया त्यांना. आता आपण 10-15 मिनटं आपण ह्यांना थंड होऊ देऊया. थंड व्हायला साईडला ठेवून देऊया. 10 मिनटांनी मग दाखवते. हे पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपण ह्याला कापून घेऊया. जास्त पण जाड नाही वड्या काढायच्या त्याच्या. तर असं पूर्ण कापून घेणार आहे मी. हे पूर्ण मी सगळं कापून घेते आणि मग दाखवते. हे माझे सगळे कापून झालेले आहेत. तर आता ह्यांना मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर तेल मीडियम गरम आहे आणि तेलामध्ये एक एक वडी करून सोडायची आणि छान अशा म्हणजे कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या, छान खरपूस भाजून घ्यायच्या. आणि अशा भाजलेल्या आपल्या ह्या वड्या तयार आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया. बाय.